म्हणजे नियोजन चांगलंच केलं आणि चांगल्याच मैदानामध्ये गुलाल मिळाला. लक्ष्मण डायवर मध्ये पण काहीतरी दाखवून द्यायचंय मला मुंबईमध्ये अजून पण. बरोबर आहे. आणि मग मुंबईत शेवटचे 2 महिने काहीतरी करायची इच्छा आहे माझी पण. म्हणजे आता थांबणार आहे तुम्ही वासरं घडून म्हणजे त्यांना विकायचं, पण आता कुठेतरी खेळामध्ये रुजलेत तुम्ही की आपण पण हा मोठा खेळ करावा, काय वाटतंय? नाही, मोठा खेळ नाही करायचा आपल्याला. थोडाफार बैल पळाला, नाव पण टिकतं, बैल पळायला नाव पण होतं, पैसे पण भेटून जाते. बरोबर आहे. आता समोरच्याला दिल्यानंतर पण त्याचं नाव झालं पाहिजे त्या बैलाकडून. बरोबर आहे. मित्रांनो, आपण बाईट घेतो पहिल्यांदा गोलिवलीकरांचा सोन्या आई गावदी प्रसन्न पंडित शेठ मोतीराम म्हात्रे गोलिवली या नावाने गाडी पळते सोन्याची. पहिल्यांदाच बाईट होतंय. चला विचारूया. बैल 1 महिना झाला विश्रांतीवर होता, तर का नक्की काय झालं होतं आपण बघूया. सर्व काही प्रश्नांची उत्तरं विचारून घेऊया. दादा नमस्कार. नमस्ते. चांगली गाडी झाली सोन्या, आणि सोन्यासोबत कोण पळाला? तेजा. तेजा. कुठला तेजा? शिर्डी लक्ष्मण डायवर. लक्ष्मण ड्रायव्हर शिर्डी यांचा तेजा आणि सोन्या. कसं काय नियोजन घडून आणलं आजचा? नियोजन म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा ज्या माणसाने मला मुंबई दाखवली तेच माणूस आज मला कामाला आला. कारण पायऱ्यासाठी बहुतेक जणांना मी फोन केले, पण पायऱ्या कोणी दिला नाही. त्यांना नुसतं म्हणलं शेठ मला बैल लागतो. शेठ मला एवढंच बोलले, बा पूर्ण सीझन बैल काय मी डावीनं पळवलं नाही, पण देतो. नंतर आमचे दिनेश शेठचं आमचं बोलणं झालं. ते म्हणजे चालून आपण नियोजन करू. म्हणजे जुनं त्या सोनं जी म्हणे ना का, ती आज कामं आली व एवढं सांगू शकतो मी. आणि खूप सारी बैलं आज तुमच्या धावणीतून मुंबईला पळतात, पण तरी पायऱ्यांना नाकार का? नाही, काही देतो म्हणजे गेलो डायरेक्ट नाही, काही कोणी म्हणलं नाही. बाकी लोकांना पण बोललो पैरे यायचे, पण मग आपल्याला पाहिजे तसा बैल भेटला नाही, त्यामुळे आपण पण थांबून राहिलो. म्हणजे आपल्या बैलाच्या लेवलचा बैल नव्हता. बरोबर. आता तेजाचं नियोजन इकडे मुंबईला कधी आल्यात म्हणजे तुम्ही? ते आजच सकाळी आलो डायरेक्ट. आज सकाळी डायरेक्ट शिर्डीवरून इथं मुंबईला? डायरेक्ट आलो. बरोबर. मैदान पण आकर्षित मैदान होतं, काय बोलाल? मैदान 1 नंबर होतं, त्यामुळेच आम्ही आलो होतो मैदानासाठी. का गुलाल भेटा एवढीच इच्छा होती आमची. बरोबर. आता जी गाडी झाली मैदानामध्ये ती सांगा ना एकदा, कुठली गाडी झाली? ती गाडी आपला गणपत डायव्हरचा शंभून ते होते, आणि एक कर्जतकरांचं खोंड होतं. ती पण सुंदर गाडी पळती, चांगली लढत दिली त्या गाडीनं पण. बरोबर. आता सुरुवातीला सांगितलं कुठेतरी जुनी लोक कामं आली. कधीपासून लक्ष होतं सोन्या पळतोय तो? सोन्या मागच्या सीझनपासून लक्ष होतं, पण आपल्याकडे पण बैल नव्हता त्या यांचा बैलात पळायला. आणि बैल आपल्याकडे पळायला लागलं, पण शेठचं आमचं बोलणं झालं मग. बरोबर. आणि शेठ बोलले ते बैला फेरा मारून मग करू, पण अचानक शेठला म्हणलं बैल द्यावं लागेल. शेठ म्हणजे चालं दिनेश शेठ आणि ते आपले ताडोली शेठ आणि ते मग नियोजन झालं. बरोबर आहे. म्हणजे नियोजन चांगलंच केलं आणि चांगल्याच मैदानामध्ये गुलाल मिळवला. चांगलं केलं, पण अजून पण चांगलं करायचं भविष्यात, असं माझं टार्गेट आहे. म्हणजे अजून पुढे जाऊन एक लक्ष्मण डायवर मध्ये पण काहीतरी दाखवून द्यायचंय मला मुंबईमध्ये अजून पण. बरोबर आहे. कारण कुठेतरी मुंबईला असो किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये लक्ष्मण ड्रायव्हर हा नाव आवर्जून घेतला जातो का, तर एक नामांकित ड्रायव्हर आणि नामांकित बैल घडवणारा व्यक्ती. आणि मग मुंबईत शेवटचे 2 महिने काहीतरी करायची इच्छा आहे माझी पण. म्हणजे आता थांबणार आहेत का? नाही, आता जाणार घरी. म्हणजे येऊ जाऊन नियोजन करायचं. येऊन जाऊन बरोबर. मग आता सोन्यामध्येच काय येणार कालामध्ये जसे आज गाडी पळाली? शेठ म्हणले सोन्यात दुसरे आपलं तसं सगळे आपले जोडीदार आहे, मैत्रीच्या संबंध आहे मुंबईमध्ये माझे, त्यामुळं प्रत्येकाला बैल देऊ आपण. पण मग बैलाला बैल सुट्टीला झेपला पाहिजे, असं बैल पाहिजे बैलाला. बरोबर. आता सोन्याला तुम्ही सांगितलं का आतून पळवलं, मग गाडी कुठल्या साईडनं पळाली आपली? आपली डाव्या साईडनं गाडी पळली. बरोबर. पब्लिकला तेजा पळाला? नाही, आतनं पळाला सोन्या पब्लिकना. आणि पुढल्या नियोजन दोन्ही खांदी पण दोन्ही रस्त्यात गाडी पळू शकते, ते असं नियोजन आहे. बरोबर. आता तुमच्या बघण्याचा दृष्टिकोन, आज ही गाडी पळाली, काय वाटतं तुम्हाला? तर गाडी सुट्टीला असल्यामुळं पुढला गॅस आता व्हिडिओ पाहिल्याशिवाय सांगू शकत नाही काही. म्हणजे थोडी उशिराच झाली गाडी? 12 वाजता खाली झाली ती, पण टाईम जास्त झाला. बरोबर आहे. आता जसं तुम्ही आल्यावर काय मोठा गुलाल घेऊन घेतात, काय आठवणी सांगाल इथल्या? आठवणी म्हणजे 1 नंबर मैदान असं महाराष्ट्रात कुठंच होत नाही बाबा. गाड्या झाल्यानंतर असं लकी ड्रॉद्वारे इकडं गाडी भेटते. समजा जो विनर होईल किंवा पडल्याला गाडीला पण इकडं बक्षीस, असं मैदान काही कुठं होत नाही. बरोबर. सुंदर असं नियोजन होतं. नियोजन सुंदर होतं ना? बरोबर. मी सांगितलं दादा कुठेतरी लकी ड्रॉ बघा, लकी ड्रॉ मध्ये एक चांगलं आकर्षण बक्षीस पण होती. बक्षीस म्हणजे आता बबलू चाचाने आम्ही बोलत होतो, दिनेश शेठ आम्ही ते म्हणे आता कोणाला लागते गाडी काय ना, नेमकं लकीली चिठ्ठी निघली त्यांचंच नाव निघलं, सर्जाचं. ओलेवाल्यांचं. बरोबर. ओलेवाल्यांचं आणि सर्जावाल्यांचं आहे. आणि बबलू चाचाने ती गाडी पळवली. आता बबलू चाचा सोबत काय संबंध, म्हणजे काय बोलाल? म्हणजे एक आपले 20 वर्षापासून त्यांचा लहाना भाऊ मधला भाऊ यांचे आपले रिलेशन आहे. आपण वासरा बिसरा खरेदी करतो त्यांच्याकडून. बरोबर. आता तेजा पण दावणीला पळतोय, तरी अजून किती वासरं आहेत दावणीला? आता 3 वासरं आहे अजून. 3 वासरं आहेत. आणि काही मागण्या वगैरे झाल्यात का? आता वासरं डायरेक्ट पुढच्या सीझनलाच विकायची. पुढच्या सीझनला? म्हणजे तुम्ही वासरं घडून म्हणजे त्यांना विकायचं, पण आता कुठेतरी खेळामध्ये रुजलेत तुम्ही की आपण पण हा मोठा खेळ करावा, काय वाटतंय? नाही, मोठा खेळ नाही करायचा आपल्याला. थोडाफार बैल पळाला 2 रुपये कमवायचे एवढंच धरायचं. बरोबर. म्हणजे नावासाठी नाव टिकून राहायला पाहिजे. नाव पण टिकतं, बैल पळायला नाव पण होतं, पैसे पण भेटून जाते. बरोबर आहे. आता समोरच्याला दिल्यानंतर पण त्याचं नाव झालं पाहिजे त्या बैलाकडून. बरोबर आहे. आता तेजाचं तिकडे कसं काही नियोजन असतं तुमच्या इकडे? त्याच्या तिकडे घोड्या बैलात पळतो. घोड्यामध्ये पळतोय ना?
किती गुलाला झाली आतापर्यंत काय झालं? गुलाल म्हणजे ज्या दिवशी बैल घातला ना तेवढ्या दिवशी बैल पडला, आतापर्यंत बैलांना गुलाल सोडला नाही. गुलाल नाही पडला ना आजपर्यंत. दाती वगैरे किती झाल्या? जाती 6 दात झालेला बैल. 6 दात झाले ना. चला आता थोडा पंडित दादाशी बोलतो मी. मनोज शेठ नमस्कार. नमस्कार. चांगला मैदान आणि चांगला गुलाल आणि नियोजन पण चांगला. आज खूप मोठं नाव आहे लक्ष्मण दादांचा. शिर्डीवरून एक तेजा म्हणून उतरवला, कसं काय सांगा ना नियोजन? तेजा बैलाला फोन तर 2-3 दिवसापासून चालू होते दादाला. दादा मला बोलला मी माझ्या नियोजनाने बैल करतो, तू फक्त बघ मी कसा बैल करतो. दादांनी नियोजन केलेला, मला पण काल रात्री सांगितलं, मी नियोजन केलं आहे. त्या पद्धतीने दादा नियोजन केलेलं बैल आज पावला आम्ही. बरोबर. म्हणजे जसं बघा आता खूप साऱ्या मागण्या पण होत्या. आज मोठा मैदान आहे तर खूप साऱ्या पहिल्यांच्या मागण्या असतील तरी तुम्ही एक विश्वास ठेवून आज बघा बरेचसे लोक अशी करतात की नाशिकवरून किंवा कुठल्याही भागातून बैलाला सहजासहज गाडी लगेच पलवत नाही, पण तुम्ही मोठ्या मैदानाला एक रिस्क घेतली. कारण का कुठेतरी एक चांगल्या धावणीतून बैल येत आहे, काय बोलाल? बैल आपला पळतच होता आणि तो बैल पण चांगला होता असं नाशिकवरनं मला बरेच जण बोललेली पण. आणि आपल्या बैलाला थोडा मार लागलेला त्याच्यामुळे मी 2-3 मैदानं बैल बसून ठेवले. बरोबर. तर आता बैल आज मी ट्राय केला ॲक्च्युली का बैल आपला पळताना लंगतोय की काय करतो ते ट्राय केलं आहे. बरोबर. आता बरीचशीच मैदानं मी बघितलं, सोन्या गुलालाचा मानकरी व्हायचा, पण त्याच्यानंतर कुठेतरी मध्यंतरी त्याला लागला, तुम्ही सांगितलं. मग एक विलाज कुठे केला म्हणजे डॉक्टर काय? घरी डॉक्टर यायचे, गोट्यावर डॉक्टर यायचे, काशीत डॉक्टर म्हणून दादांचे एकदम खास आहेत. रात्री 2 वाजता बैल तापात भरला त्यावेळेला पण ते आलेले. रात्री 2 वाजता गोट्यावर ते आले. बरोबर. बैल चेक केला त्यांनी. बरोबर. आता या अशा कालामध्ये कोण कोण लोक साथ देतात आपल्याला, काय बोलाल? सगळ्यांचीच साथ आहे. आता तसं बघायला तर खरा आमचा बैल पळवायचा मेन हे पोरांचं नियोजन तर आमचे भाचे काटेमानुली चिंचपाडा हे सगळे पोरं असतात, त्याच्यात नियोजन आम्ही करतो. बरोबर. सर्व म्हणजे सर्वांचं नियोजन काटेमारीची पण मुलं असतात. सर्वांचं कोणच बैल एकट्याचं नियोजन नाही, फक्त आज दादानी पहिल्यांदा एकट्याने नियोजन केला. बरोबर. आज गोलिवलीमध्ये म्हटलं तर सोन्याचं आताच्या घडीला खूप मोठं नाव झालं आहे. आणि ज्या वेळेला मला वाटतं थोडीशी दुखापत झाली होती, तुम्हाला पण थोडे विचार पडला असतील की आता नक्की काय होणार, काय होणार? नाही लागलेला मीच बैल टेम्पो चढवत होतो त्यावेळेस लागलेला बैलाला, पण बोललो काय एवढा हे नाही आहे, पण बैल 2 दिवस पाय नव्हता धरत, पण डॉक्टरांनी परफेक्ट काम करून दिलं. बरोबर. आता तुम्ही भरपूर सारी मैदानं आपली मुंबईची केल्यात. आजच्या मैदानाविषयी 2 शब्द काय बोलाल? आजचा मैदान चांगला होता. खूप सारी बक्षिसं होती आणि खूप जास्त इच्छा पण होती बऱ्याच दिवसापासून की ह्या मैदानाला बैल पळवायचा. ह्या मैदानासाठी खास जास्तीत जास्त आम्ही प्रयत्न करून बैलाला रेडी केला. बरोबर. बऱ्याचशाच गाडा मालकांनी ना आज नियोजन केलं होतं बाहेरची, नाशिक किंवा शिर्डी किंवा छत्रपती संभाजीनगर या भागातून बैला उतरवली होती. तसं आपण पण उतरवला आणि गुलाल मिळवला, काय बोलाल? बैलं तर अशी इथे आपल्या इथली पण बरीचशी बैलं मला फोन करतात पैऱ्यासाठी आणि आपल्या इथल्या बैलांमध्ये पळायला आपल्याला खूप आवडेल. आणि हा बैल जो होता हा दादानी पैरा केलेला आणि दादाचे आणि लक्ष्मण ड्रायव्हरचे खूप जुने संबंध असल्यामुळे त्यांचा पैरा त्यांनी केला आणि मला सांगितलंही नव्हता, पण रात्री सांगितलेला मला. बरोबर. आता लक्ष्मण दादांनी सांगितलं कुठेतरी खूप जुने संबंध आहे. तुमच्या तोंडातून ऐकायला आवडेल आम्हाला नक्की किती वर्षापासूनचा संबंध आहे? तरी मला वाटतं मी शर्यती क्षेत्रात नव्हतो त्यावेळेस मला दादानी पण सांगितलं की लक्ष्मणला मुंबईला मी पहिला आणला. मला वाटतं एक कमीत कमी 25 ते 30 वर्षापासून यांचे संबंध आहेत. बरोबर. म्हणजे आज ते जुने संबंध कामी पण आलं आणि चांगल्या ठिकाणी एक उपयोग पण झाला त्यांचा. हो उपयोग झाला. चला, तुम्हाला आज चांगली अशी गाडी गुलालामध्ये रंगलेली आहे. पुढं पण ही गाडी पलवा. आणि जशी गाडी पण जे आता बघा गुलाल मिळवण्यासाठी आपण एक महत्त्वाचा मुद्दा असतो, जे आपला ड्रायव्हर किंवा सुट्टी मेकर, काय बोला ड्रायव्हर विषय? ड्रायव्हर मी शक्यतो केतन ड्रायव्हर असतो. केतन ड्रायव्हर कुठल्या गाडीवर बसलेला असला तरी त्याला उतरवून मी आपल्या गाडीवर बसू शकतो आणि तो बसतो. तेवढा त्याने प्रत्येक अड्ड्यात आमचा मान ठेवलाय. केतन नसला तर मग रुकुम आहे, भास्कर ड्रायव्हर आहे. बरोबर. आणि सुट्टी मेकर? सुट्टी मेकर हरीश आणि आमचा भुऱ्या, त्याच्यानंतर बाजड. ही पोरं असली की काय आम्हाला हे नसतो की सुट्टीला कोण पाहिजे. चला, शुभेच्छा तुम्हाला.